आज नागपंचमीनिमित्त आपण हळदीच्या पानावरील पातोळ्या करणार आहोत. त्याच्यासाठी ही बघा आपण हळदीची पानं घेतलेली आहेत. टोपामध्ये तूप टाकलंय. हे ओला नारळाचा आपण चव घेतलेला आहे, तो जरा भाजून घ्यायचा. तर गूळ टाकलाय त्याच्यामध्ये आणि हे वेलची पावडर, हे चांगलं भाजून घ्यायचं. आपलं सारण झालेलं आहे तयार. आता आपण पिठाची तयारी करूया. त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलंय, 1 चमचा तूप, चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर बरोबर पाणी घेतलंय तेवढंच पीठ टाकायचं त्याच्यामध्ये. पाण्यामध्ये पीठ मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. हे 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे पीठ परातीमध्ये काढून घेतलंय आणि हे आपलं पावभाजीच्या मॅशरने थोडंसं ते गरम असतानाच असं मळून घ्यायचं आणि नंतर पाण्याचा हात घेऊन असं चांगलं मळून घ्यायचं पीठ. हे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा, असं असलं पाहिजे ते. आता पानाला आपण पाणी लावून घ्यायचं, पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि असे हे छोटे गोळे करून घेतलेत आणि ते असे छान पातळ असे फिरवायचे आपल्या पानावरती दाबत, आपल्या बोटाने दाबत दाबत असं गोलाकार चांगले असे पसरवून घ्यायचं हे पीठ. हे बघा असं. आणि आपण जे सारण केलं आहे ते बरोबर असं मध्यभागी भरायचे, बघा, म्हणजे ते बाहेर येणार नाही. आणि असं हे पानाबरोबरच हे पीठ फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे तो करंजीच्या आकाराची आपली ही पातोळी तयार होते. ही बघा, सगळ्या कड्या अशा बंद झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. हे बघा, आता हे आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे. एक साधारण 10 ते 15 मिनटं चांगली वाफ काढायची. कोकणामध्ये नागपंचमीच्या दिवशी तव्यावर बनवलेलं काही खात नाही, त्यामुळे असं ह्या उकडीचा पदार्थ बनवला जातो आणि तो सर्वांनी अगदी आवडीने खाल्ला जातो. आता हे बघा, अशा 10-15 मिनटानंतर अशा ह्या आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्याचं प्लेटिंग करूया. हे बघा, एकदम मस्त झालेल्या आहेत आणि त्या अशा साजूक तुपाबरोबर सुंदर लागतात, गरमागरम एकदम. आता ही बघा, अशी फोडून बघायची आणि त्याच्यामध्ये मस्त तुपाची धार. आहा हा हा.